नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा मुद्दा मी आपल्या समोर घेऊन आला आणि तो म्हणजे असा की महाराष्ट्रामध्ये लोकसभेची निवडणूक तर पूर्ण झालेली, विधानसभेची निवडणूक आता समोर येते आणि ही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असाच सामना या ठिकाणी रंगणार आहे आणि विशेषतः मतदारांनी सुद्धा आपलं मत नेमकं कोणत्या बाजूला द्यायचं याचा निर्णय सुद्धा नुकताच घेतलेला आहे. कारण आपण ज्यावेळेस महाराष्ट्रभर फिरतोय, डीएस न्यूजची चॅनलची पूर्ण टीम महाराष्ट्राच्या प्रत्येक विधानसभेमध्ये सर्वे करतायत, विचारतायत लोकांना की नेमकं कोणाकडे आपला कल आहे. त्यावेळेस लोकांनी आपली मतं बनवलेली आहे हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसतंय. परंतु दुसरा भाग असा आहे की महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटील आणि मराठा आरक्षणाचा इफेक्ट हा खूप मोठा आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे. जोपर्यंत जरांगे पाटील आपली भूमिका व्यक्त करत नाही तोपर्यंत काही मतदारसंघाचा अंदाज मात्र आपल्याला या ठिकाणी येत नाहीये हे मी आपल्याला स्पष्टपणे सांगतोय. कारण त्यांच्या भूमिकेनंतर अनेक विधानसभेच्या मतदारसंघामध्ये निर्णय बदलणारे लोकांचे आणि त्या ठिकाणचा मतप्रवाह सुद्धा वेगळा असेल असं सुद्धा चित्र आपल्याला ऐकायला मिळतंय. मित्रांनो, प्रश्न असा आहे की महायुती स्थापन करत असताना भारतीय जनता पार्टीनं एकनाथराव शिंदे आणि अजित पवार यांच्या माध्यमातून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडलेली आहे आणि आपल्या सोबत दोन्ही पक्षाचे जवळपास 80 आमदार, त्यामध्ये मंत्री सुद्धा होते, काही खासदारही होते, यांच्यासह भारतीय जनता पार्टी सोबत घेऊन त्यांनी महायुती केलेली आहे आणि राज्यामध्ये सरकार स्थापले. हे सगळं आपल्याला माहिती आहे. परंतु प्रश्न असा आहे की ज्यांना भारतीय जनता पार्टीने आपल्या सोबत घेतलेले त्यांना शिवसेनेचे नेते हे गद्दार म्हणतात. म्हणजे संजय राऊत असतील, उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सोबतचे सर्व सहकारी हे एकनाथराव शिंदे यांच्या सोबत गेलेल्या सगळ्या आमदारांना गद्दार म्हणतात. त्यासोबत शरदचंद्र पवार यांना सोडून गेलेल्या अजितदादा पवार यांच्या सोबतच्या सगळ्या आमदारांना शरद पवार यांच्या सोबतचे नेते गद्दारच म्हणतात. म्हणून महाराष्ट्रात एक प्रश्न निर्माण होतोय की गद्दारांना नेलं परंतु मतदारांचं काय, आणि हाच प्रश्न महत्वाचा आहे. कारण लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीनं एकनाथराव शिंदे आणि अजितदादा यांना सोबत घेतलं म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे गद्दार गट हा आपल्या सोबत घेतला, परंतु ते मतदार आपल्या सोबत खेचू शकले नाही. हे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलेले आहे. कारण महाराष्ट्रातल्या 48 लोकसभा मतदारसंघामध्ये जी निवडणूक पार पडली होती या ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं या दोन्ही नेत्यांच्या बळावर किंवा या दोन्ही नेत्यांच्या जीवावर महाराष्ट्रामध्ये 45+ खासदार निवडून आणण्याचा घोषणा त्या ठिकाणी केली होती, बोलूनही दाखवलं होतं. परंतु झालं सगळं उलट. महायुतीचे फक्त या ठिकाणी 17 खासदार निवडून आलेले आहेत आणि भारतीय जनता पार्टी यांचे मात्र केवळ 9 खासदार निवडून आलेले आहेत. म्हणजेच एकंदरीत गद्दार नेते सगळे जरी सोबत घेतले असले तर त्यांच्यासोबत मतदार आला नाही हे या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सिद्ध झालं होतं. आणि आता विधानसभेला या निवडणुकीला सामोरं जात असताना सगळ्यात मोठा हाच प्रश्न आहे. कारण लोकसभेच्या निकालानंतर भारतीय जनता पार्टीच्या अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जो की भारतीय जनता पार्टीचा सगळ्यात पितृतुल्य त्या ठिकाणी दावा करणारा एक वर्ग आहे, आणि तो सुद्धा या ठिकाणी बोलत होता की अजित पवार यांना भारतीय जनता पार्टीनं सोबत घेण्याची गरज का होती. कारण भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांची पारंपरिक युती होती, गेल्या अनेक वर्षापासून युती होती आणि विधानसभेची निवडणूक लढताना सुद्धा शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी सोबत निवडणूक लढल्या कारणानं एकमेकांच्या जागा एकमेकांच्या विरोधात ते लढले नव्हते. आणि एकनाथराव शिंदे यांना सोबत घेतल्यानंतर युती झाली होती, त्यामुळं अजित पवार यांना सोबत घेण्याची गरज नव्हती, कारण ते पारंपरिक शत्रू होते राजकारणातले आणि त्यांना सोबत घेतलं, त्यामुळं आपलं मोठं नुकसान झालं. अशी प्रतिक्रिया भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांनी व्यक्त केली होती. हीच प्रतिक्रिया एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी व्यक्त केली होती की अजित पवार यांना महायुती सोबत घेतल्यानं आपल्याला मोठा फटका बसलेला आहे. कारण अनेक मतदारसंघामध्ये आपले खासदार त्या ठिकाणी पडलेले आहेत. कारण राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवार यांच्या सोबत आलेले नेत्यांच्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा जो मतदार आहे तो महायुती सोबत जोडल्या गेलेला नाहीये. ना त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या कमळाला मतदान केलं, ना त्यांनी एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेच्या धनुष्याला मतदान केलं. ज्या ठिकाणी अजित पवार यांचा उमेदवार होता त्याच ठिकाणी फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मतदान केलं. परंतु भारतीय जनता पार्टी आणि एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेच्या उमेदवाराला पाहिजे त्या पद्धतीनं हा मतदार त्या ठिकाणी वळला गेलेला नाही, वर्ग झालेला नाही. परिणामी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवाराला मतदान केलेलं आहे. त्यासोबत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याही शिवसेनेला मतदान केलंय आणि विशेषतः काँग्रेसला सुद्धा त्यांनी मतदान केलेलं आहे. कारण त्यांची विचारसरणी परिवर्तनवादी आहे, बहुजनवादी आहे आणि संघाच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या विरोधातली आहे. त्यामुळे त्यांनी आपला जो मतप्रवाह आहे तो महाविकास आघाडीच्या बाजूनं कल दिलेला आहे हे आपल्याला स्पष्टपणे या ठिकाणी दिसतंय. आता प्रश्न असा आहे की लोकसभेला एकत्र आलेले नाहीत हे मतदार, आता विधानसभेला मात्र तिन्ही पक्षांना
हे मतदार आपल्याकडे वळवण्यात यश येत आहे का, हे आपल्याला या ठिकाणी पाहावं लागेल. आजही जर आपण विचार केला तर अजितदादा पवार आणि त्यांच्या गटाचं महायुतीसोबत तळ्यात मळ्यात असलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. महायुतीच्या जागा वाटपामध्ये भारतीय जनता पार्टी अधिक जागेवर लढणार आहे, त्यानंतर एकनाथराव शिंदे यांची शिवसेना लढणार आहे आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र 40 ते 45 जागा त्या ठिकाणी देण्याचा विचार महायुतीतून होतोय आणि याचा परिणाम अजित पवार यांची राष्ट्रवादी महायुतीमध्ये राहणार की बाहेर पडणार हा प्रश्न सुद्धा राज्यात चर्चेला जातोय. अशा स्थितीमध्ये जर आपण विचार केला तर पुन्हा एकदा जर महायुती करून विधानसभेच्या 288 जागेवरती सामोरं जायचा प्रयत्न केला तर अजित पवार यांच्या गटासोबत असलेला राष्ट्रवादीचा जो मतदार आहे तो भारतीय जनता पार्टी आणि एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेला मतदान करण्यास धजत नाहीये. त्याचं कारण असं आहे की ज्यांनी घड्याळ चिन्हावर मतदान केलेलं आहे आता त्यांना कमळ चिन्हावर मतदान करताना जड जात आहे, हाही एक भाग आहे. आणि दुसरा भाग असा आहे की भारतीय जनता पार्टीनं सातत्यानं कमळ याच चिन्हावर मतदान केलेलं आहे आणि ज्या ठिकाणी कमळाचा उमेदवार नाही त्या ठिकाणी त्यांनी शिवसेनेच्या धनुष्यबाणाला मतदान केलेलं आहे. त्यांचा हा धनुष्यबाणाकडे जाताना थोडा जातो, तो आखडला जात नाही कारण तिथं महायुती आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हाला मतदान करताना मात्र भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या मतदारांचा कार्यकर्त्यांचा हात थरथर कापतोय हे आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीत दिसलेलं आहे. प्रश्न असा आहे, भारतीय जनता पार्टीनं महाराष्ट्रामध्ये वरिष्ठ नेत्यांनी एक बैठक घेतलेली आणि या बैठकीमध्ये स्पष्ट सांगितलंय की जसं भारतीय जनता पार्टीच्या कमळाला आपण मतदान करतोय तसं यापुढं घड्याळ चिन्हाला कमळ समजून मतदान करा आणि धनुष्यबाणाला सुद्धा कमळ समजून मतदान करा. म्हणजे काय परिस्थिती, काय वेळ भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांवर आणि कार्यकर्त्यांवर आली. ज्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला महाराष्ट्रातून हद्दपार करायचं होतं, ज्यांची घड्याळाचा काटाच बंद पाडायचा होता, आज तीच भारतीय जनता पार्टी आणि तेच नेते कार्यकर्त्यांना सांगतायत की घड्याळाला कमळ समजून तुम्ही मतदान करा. आता हा मतप्रवाह मतदारांमध्ये म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या पारंपरिक मतदारांना किती पटेल, किती आवडेल आणि किती रुचेल हा प्रश्न या ठिकाणी आहे. एकनाथराव शिंदे यांची सुद्धा शिवसेना ही अजित पवार गटाच्या विरोधात लढून आलेले ते आमदार आहेत आणि आता त्यांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मतदान करायचे आणि ते सुद्धा घड्याळ चिन्हावर करायचे. त्यांच्याही कार्यकर्त्यांचा हात घड्याळ चिन्हाला मतदान करताना तो धजत नाहीये असं सुद्धा चित्र आपल्याला पाहायला मिळालंय. एकंदरीत विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जर चित्र पाहिलं तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये शिवसेना ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या सोबत गेलेली आहे. इथं सुद्धा असंच चित्र पाहायला मिळायला पाहिजे होतं, परंतु ते होताना आपल्याला दिसलं नाही. त्याचं कारण असं आहे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची पारंपरिक महाविकास आघाडी किंवा विकास आघाडी यापूर्वी सुद्धा होती, त्यामुळे त्यांची मतं एकमेकांना पडतायत. परंतु त्यासोबत उद्धव ठाकरे यांची मशाल सोबत आल्यानंतर तिला मतदान करायचंय का हा एक प्रश्न होता. परंतु महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या मतदारामध्ये आणि सामान्य नागरिकांमध्ये एक चर्चा गेलेली आहे की भारतीय जनता पार्टी आणि महायुतीनं महाराष्ट्रामध्ये सगळं राजकारण नासून ठेवलेलं आहे. कोणताही पक्ष फोडा, कोणताही नेता फोडा, ईडी सीबीआयच्या कारवाया करा, भ्रष्टाचाराचे आरोप करा, जेलमध्ये पाठवा आणि त्यांना फोडून आपल्या पक्षात घ्या, अशा पद्धतीनं सत्ता स्थापन केलेली आहे. हे लोकांनाही रुचलेलं नाही, पटलेलं नाही. अशा परिस्थितीमध्ये सत्ता वाचवण्यासाठी, भारतीय जनता पार्टीला रोखण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं महाराष्ट्रामध्ये महत्वाची भूमिका पार पाडली होती आणि कधी नव्हे ते महाविकास आघाडीसोबत येऊन त्यांनी महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं होतं. त्यांनी चांगलं काम केलं, त्यांच्याविषयी लोकांच्या मनामध्ये सहानुभूती आहे. उद्धव ठाकरे यांच्या कामाविषयी लोकांमध्ये पसंती आहे, आनंद आहे, समाधान आहे. त्यामुळं उद्धव ठाकरे यांच्या मशाल चिन्हाला मतदान करताना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या मतदारांना काहीही वाटलेलं नाहीये. विशेषतः मुस्लिम समाज हा सुद्धा शिवसेनेच्या विरोधात कायमस्वरूपी होता असं चित्र त्या ठिकाणी रंगवलं गेलं. मात्र लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मुस्लिम समाजानं जास्तीत जास्त मतदान हे शिवसेना आणि महाविकास आघाडीला केले. हे सुद्धा अनेक मतदारसंघामध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसतंय. आणि उद्धव ठाकरे यांचं चिन्ह हे धनुष्यबाण नसून मशाल आलेले आहे, त्यामुळे या मशाल चिन्हाच्या विरोधात सुद्धा कोणाचा आक्षेप असण्याचं कारण नव्हतं आणि त्यामुळेच महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीमध्ये 48 पैकी 31 जागा त्या ठिकाणी खासदारकीच्या मिळालेल्या आहेत. म्हणजे महाविकास आघाडी तिन्ही पक्षाचा मतदार एकत्र आणून वेगवेगळ्या चिन्हावर आपल्या मतदान करण्यासाठी त्या ठिकाणी यशस्वी ठरलेला आहे, यशस्वी ठरतोय. परंतु दुसरीकडे महायुती अजूनही या तिन्ही पक्षांचं मतदार हा तिन्ही पक्षांच्या चिन्हाला मतदान करण्यासाठी ते वर्ग करू शकलेले नाही. त्या ठिकाणी त्यांची सहमती त्या ठिकाणी बनवू शकले नाही. आणि हीच प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजाताई मुंडे यांनी सुद्धा माध्यमाला बोलताना दिलेल्या आहेत की आमच्यासमोर सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे
की लोकसभेला आमचे मतदार एकत्र आले नाहीत आणि एकमेकांच्या उमेदवाराला पाहिजे तितकं मतदान एकत्रित येऊन ते करू शकलेले नाहीयेत. आणि म्हणून विधानसभा निवडणुकीमध्ये आमच्यासमोर मोठी घटना आहे की आता आम्ही विधानसभेला सामोरे जातो. आम्ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना जर सांगितलं की तुम्ही आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करा, तर आमचा कार्यकर्ता ऐकेल, कारण तो शिस्तीमध्ये आहे. परंतु मतदारांना त्या ठिकाणी वर्ग करणं आणि राष्ट्रवादी काँग्रेसला, अजित पवार गटाला मतदान त्यांच्याकडून करून घेणं ही सगळ्यात मोठी आमच्या समोरची अडचण आणि आमची जबाबदारी आहे, असं सुद्धा त्यांनी सांगितलंय. याही पुढे जाऊन त्यांनी असं सांगितलंय, जशी ही आमची जबाबदारी आहे, आमची अडचण आहे, तसाच प्रश्न हा अजित पवार राष्ट्रवादी गटासमोर सुद्धा आहे. त्यांचाही मतदार मोठ्या प्रमाणावर लोकसभेत पाहिजे तितका महायुतीसोबत जोडल्या गेलेला नाहीये. त्यांची विचारसरणी आणि ही विचारसरणी अजूनही मॅच झालेली नाहीये. विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला त्यांची मतदान किंवा त्यांचे मतदार हे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या सोबत जोडावे लागतील, ही सुद्धा त्यांच्यासाठी कसोटी असेल, असं स्पष्टपणे पंकजाताई मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. आणि मित्रांनो, हाच माझा मुद्दा होता की गद्दार नेते नेले, पण मतदारांचा काय, हा प्रश्न जो महायुतीसमोर आहे तो आजही या ठिकाणी त्यांना भेडसावतोय. आणि त्याच वेळी मनोज जरांगे पाटील आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा हा महायुतीच्या गळ्यामध्ये त्या ठिकाणी मोठी अडचण ठरलेला आहे. तो अडकलेला मुद्दा आहे. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जर जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा पाडापाडीची भूमिका घेतली तर मग मात्र महायुतीची मोठी अडचण होईल. कारण जो मतदार त्यांना त्यांचाच सोबत आणता आलेला नाही, त्यासोबत हा मोठ्या प्रमाणात जरांगे पाटलांसोबत गेलेला मराठा समाज हाही मतदार महायुतीला आपल्या सोबत जोडता येणार नाहीये. आणि याचमुळं विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती ही पुन्हा एकदा अडचणीत येत असल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे. हीच माहिती आपल्याला DS न्यूजच्या प्रतिनिधीकडून प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून जी माहिती आपल्याकडे आलेली आहे, या माध्यमातून ही माहिती आपल्याला मिळते. मित्रांनो, जी मला योग्य माहिती वाटली, जी मिळाली, ती मी तुमच्या समोर शेअर करतोय. तुम्हाला काय वाटतंय की गद्दार नेते नेले, परंतु मतदारांचं काय, महायुतीसोबत मतदार जोडल्या जातील का? आणि लोकसभेला जसा पराभव झाला त्यातून सावध भूमिका घेऊन महायुती विधानसभेमध्ये पुन्हा सत्तेत येईल का? तुम्हाला काय वाटतंय? तुमची प्रतिक्रिया तात्काळ द्या, कारण तुमची प्रतिक्रिया अत्यंत अभ्यासू असते आणि म्हणूनच ती आमच्यासाठी अत्यंत महत्वाची असते. मित्रांनो, जाता जाता एक विनंती करेल, DS न्यूज हे सातत्यानं तुम्हाला वेगवेगळ्या विषयावर माहिती देतो, व्हिडिओ देतो. हा व्हिडिओ, ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर निश्चितपणे आपल्या जास्तीत जास्त मित्रांना ती शेअर करा, व्हायरल करा, लाईक आणि कॉमेंट्स तर अवश्य करा. आणि जर DS न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर तात्काळ सबस्क्राईब करा, कारण तुमच्याही मदतीची DS न्यूजला गरज आहे. पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.